हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघतोय एकदम सोप्या पद्धतीने पनीर टिक्का मसाला, आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने, अगदी 10 ते 15 मिनिटात. आणि बघा दिसायला किती मस्त दिसतोय. तर तुम्ही नक्कीच याबरोबर 2 चपात्या जास्त खाल. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सुरुवातीला मी ना अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तर हे नॉर्मल दही जे आपण वापरतो तेच घेतलेलं आहे. फक्त दही जास्त आंबट नाही घ्यायचं आहे. यामध्ये मी घालते आहे 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरा पावडर, त्यानंतर यामध्ये घालते आहे हळद अर्धी चमचा, त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला लाल तिखट. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपण काय करूयात, अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊयात. आणि हे बघा, आता सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात. तर अशा प्रकारे तुम्ही पनीर टिक्का एकदम घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल बनवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की याला बनवायला जास्त मेहनतसुद्धा नाही आहे. तर जर कधी काय स्पेशल खायचं मन करत असेल पण जास्त मेहनत नको असेल, तर त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. तर बघा, सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपला आता मॅरिनेटसाठी मसाला तयार झालेला आहे. यामध्ये मी घालते शिमला मिरचीचे काप. तर अशा प्रकारे मी शिमला मिरची कापून घेतलेली आहे. त्यानंतर टोमॅटोचे काप घालायचे. टोमॅटोचे मी बी काढून घेतलेले आहेत. आणि कांद्याच्या अशा काही पाकळ्या घालायच्या. तर इथे मी 1 शिमला मिरची वापरलेली आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 टोमॅटोचा वापर इथे मी केलेला आहे. आता सगळं मिश्रण हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि जेव्हा तुम्हाला घाई असते किंवा मग एकदम चांगला लंच, डिनर बनवायचा असतो ना, तर त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. तर बघा, आता सगळं मस्त एकजीव झालेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत पनीर. तर पनीर इथे मी 250 ग्राम घेतलेलं आहे. तर पनीर इथे घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. 1 कप पनीर वापरलेलं आहे मी. याचे असे क्यूब करून घेतलेले आहेत. आणि याला काय करायचं आहे, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, म्हणजे आपले जे पनीरचे स्लाईस आहेत तर ते तुटता कामा नयेत. तर अशा प्रकारे मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आणि मॅरिनेट करायला आपल्याला कमसे कम 5 ते 7 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरी चालेल, पण 5 ते 7 मिनटं पुरेसे आहे. तर बघा, त्याला मी साईडला ठेवून देते आहे. तोपर्यंत तेल गरम करून घेते आहे. तर इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं, ते राईचं तेल वापरलेलं आहे. त्याला गरम करून मी यामध्ये घालून घेतलेलं आहे बघा. आता पुन्हा हे सगळं एकजीव करून घेते. तर इथे राईचं तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही आपले जे खायचं तेल असतं ते सुद्धा वापरू शकता. आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. तर तेल व्यवस्थित गरम करून मग घालायचं आहे. तर बघा, आपलं आता सगळे इन्ग्रेडियंट एकदम मिक्स झालेले आहेत. आणि आपण त्याला काय करूयात, रेस्टवर ठेवून देऊयात. तर 5 ते 7 मिनटं याला ठेवून देऊयात. चला, तर मग आता तोपर्यंत पुढची प्रोसेस करूयात. तर बघा, मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आता इथे मी 2 ते 3 चमचे तेल घालते आहे. तर आता कांद्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आहे. तर बघा, मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे बारीक एकदम चिरून घेतलेले आहेत. चॉपरने तुम्ही चिरून घ्या, म्हणजे काय होईल, एकदम बारीक असं होऊन जाईल. आणि याला काय करायचं, आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त हलक्या हाताने भाजायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि यामध्ये आपण बटर वगैरे काही वापरले नाही आहे, तरीसुद्धा याची चव एकदम अप्रतिम लागते. तर बघा, कांदा मी आता गोल्डन ब्राऊन फ्राय केलेला आहे. कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट. तर आलं लसूणची पेस्ट इथे मी 1 ते 2 चमचे वापरलेली आहे. आणि सगळ्याला मिक्स करून घेते आहे. तर बघा, अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे अद्रक आहे त्यामधलं कच्चं पण घालून घ्यायचं आहे, अद्रक लसूणच्या पेस्टमधलं. आता इथे मी घालते टोमॅटो. तर इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तर तो इथे मी घालत आहे. आणि हे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो आपला एकदम नरम झाला पाहिजे तोपर्यंत त्याला काय करायचं, परतवून घ्यायचं आहे. आणि ही सगळी प्रोसेस मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे. अजिबात हाय फ्लेमवर करू नका. तर बघा, अशा प्रकारे कांदा मस्त नरम होईपर्यंत आणि टोमॅटो एकदम एकजीव होईपर्यंत याला काय करायचं, चांगलं परतून घ्यायचं आहे. तर बघा, आता मसाले आपले घालायचे आहेत. त्यामध्ये कांदा टोमॅटो परतून झालेला आहे. तर इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे. 2 चमचे मी तो इथे वापरते. त्यानंतर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा आता आपल्याला घालायचा आहे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, आणि त्यानंतर हळद घालायची आहे आपल्याला अर्धा चमचा, आणि लाल तिखट घालायचं आहे. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालत आहे. तर तुम्ही कितपत तिखट खाता
त्या अकॉर्डिंग तुम्ही इथे घालू शकता. तर एकदम जास्त लाल तिखट नाही आहे, त्यामुळे मी इथे थोडंसं एक्स्ट्रा घातलेलं आहे. तुम्हाला वाटलंच तुम्ही कमी जास्ती करू शकता. आता सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही स्टेप खूप गरजेची आहे. जेव्हा तुम्ही मसाले भाजता तर मीडियम फ्लेमवरती भाजा आणि मसाले 1-2 मिनटं तरी मिनिमम भाजून घ्या. मसाल्यांना जोपर्यंत तेल सुटत नाही, तर बघा अशा हलक्या हाताने याला काय करायचं आहे, मिक्स करत जायचं आहे आणि मसाल्यांना व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा मसाले मस्त भाजले गेलेले आहेत आणि तेल यांना सुटायला लागलेलं आहे बघा. या स्टेजवर आता आपण जे मॅरिनेट करून ठेवली होती भाजी ती इथे घालायची आहे. तर ती सगळी भाजी इथे मी घालून घेते बघा. आणि अजिबात तुम्ही याला कोणत्याच प्रकारचं जास्ती मेहनत न करता बनवत आहात. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी एकदम भन्नाट अशी लागते. कुणी जर का एकदा खाईल तर तो पुन्हा पुन्हा तुमच्याकडून बनवून घेईल किंवा मग रेसिपी मागेल. एवढी ही मस्त अशी रेसिपी आहे. आता हे सगळं एकजीव करून घेते आहे मी मस्त. बघा अजिबात आपण पाण्याचा वगैरे इथे वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा आपली ग्रेव्ही एकदम मस्त होते. आणि आपण यामध्ये कांद्याची किंवा टोमॅटोची प्युरी वगैरे वापरलेली नाही आहे किंवा कोणताही मसालासुद्धा बनवलेला नाही आहे, तरीसुद्धा बघा ग्रेव्ही किती मस्त अशी दिसते आहे. तर याला सगळ्याला काय करायचं, असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा एकदम मस्त असं मी एकजीव करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा आपण सुरुवातीला मॅरिनेशन केलं होतं तर तेव्हा मी थोडंसं मीठ घातलं होतं. जर तुम्हाला गरज वाटलीच तर थोडंसं वरून मीठ घाला मसाल्यांपुरतं, कारण आपण ऑलरेडीच पहिल्यांदा घातलेलं आहे. तर थोडंसं मीठ सांभाळून घालायचं आहे. तिथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घेते. आणि आता काय करायचं, आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मीडियम फ्लेमवरती काय करायचं ना, याला 10 मिनटं मिनिमम शिजवून घ्यायचं आहे. कारण आपल्या भाज्या सगळ्या कच्च्या आहेत, तर भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे. तर झाकण ठेवूयात आणि 10 मिनटं याला शिजू देऊयात मीडियम फ्लेमवरती. तर गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे. तर 10 मिनटं झालेली आहेत बघा आणि एकदम मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे. रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे, एकदम मस्त आणि दिसायला तर अप्रतिम अशी दिसते आहे बघा. तर गरमागरम आपण आता याला सर्व्ह करून घेऊया. तर तुम्ही याला नानबरोबर, चपातीबरोबर सर्व्ह करू शकता. एकदम मस्तच लागते पराठ्याबरोबर. आता वरून घालूया थोडीशी चिरलेली बारीक कोथिंबीर आणि एकदम गरमागरम आपली पनीर टिक्का मसाला एकदम 15 मिनटामध्ये तयार झालेला आहे. 10 ते 15 मिनटात, अजिबात बनवायला वेळ नाही आहे ना. आता आपल्याला पूर्वतयारी आहे. तर आपण याला सर्व्ह करून घेऊयात. तर मी याला प्लेटमध्ये काढून घेते बघा. एकदम चमचमीत, झणझणीत आणि चवदार चटपटीत अशी एकदम हॉटेल स्टाईल आपली पनीर टिक्का तयार झालेली आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.